नमस्कार. आजचा आपला विषय आहे मुलांना द्यायचे कायद्याचे संस्कार. बघा, पालक म्हणून आपण आपल्या मुलांना बेस देत असतो, उत्कृष्ट आहार देत असतो, उत्कृष्ट जीवनशैली देत असतो, उत्कृष्ट शिक्षण देत असतो, हो की नाही, आणि उत्कृष्ट नैतिक संस्कार पण देत असतो, जसे मोठ्यांचा आदर करा वगैरे वगैरे. पण त्याचबरोबर मुलांना कायद्याचे संस्कार देणं पण आता गरजेचं आहे. कारण आजूबाजूला इतकी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे की लहान लहान मुलं ही या गुन्हेगारी वृत्तीला बळी पडत आहे, म्हणजे पीडित होत आहेत. तर काही ठिकाणी निरागसपणे कायद्याचं त्यांना माहिती नसल्यामुळे ते अपराधात अडकत आहेत लहान लहान मुलं, किंवा काही ठिकाणी त्यांना जाणून बुजून एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जात आहे. त्यामुळे कायद्याचे संस्कार मुलांना देणं फार गरजेचं आहे. ते साधारण 12 ते 19 वर्ष वयातील मुलांना कायद्याचे काय संस्कार द्यावे याच्याविषयी आपण उहापोह करणार आहोत. आणि सोप्या सोप्या गोष्टींपासून जरा कठीण विषय, म्हणजे ज्याच्यात पॉक्सो पण आहे, नाहीतर सायबर ऍक्ट वगैरे सगळं आपण कव्हर करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना ना छोट्या छोट्या गोष्टीतून जबाबदारीची जाणीव करून द्यायची असते. त्याच्यातली पहिली जबाबदारी म्हणजे मुलांची जी काही सर्टिफिकेट्स असतात, मग त्यांची शालेय प्रमाणपत्र असतात, मार्कशीट असतात, किंवा ते इतर काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी करत असतात, जसं तबला म्हणा, गायन म्हणा, कराटे वगैरे, किंवा क्रिकेट, कबड्डी, काही पण म्हणजे स्पोर्ट्स रिलेटेड वगैरे कुठलेही एक्स्ट्रा करिक्युलर ते ऍक्टिव्हिटी करत असतात. तर त्यांची जी शिफारस पत्र असतात या प्रशस्ती पत्र असतात, आणि काही अवॉर्ड घेतलेले असतात, काही प्रमाणपत्र सर्टिफिकेट्स त्यांना मिळालेली असतात, है ना. तर या सगळ्या गोष्टींचं म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये अचिव्हमेंट आहेत, त्या सगळ्याची त्यांना सांगायची एक प्रॉपर तुम्ही फाईल बनवा. ती प्रॉपर तुम्ही त्या फाईलमध्ये लावून ठेवा. आणि नुसतं हार्ड कॉपी असं नाही, त्याचे सॉफ्ट कॉपी पण तुम्ही जपून ठेवा. आता ह्याचं महत्व असं असतं की बघा, बरेचदा मुलं जेव्हा परदेशी शिक्षणासाठी वगैरे जातात तेव्हा ना त्यांना ना एसओपी बनवावा लागतो. तो एसओपी त्यांना बँकेला पण एक, ज्या बँकेकडनं आपण लोन घेतो शैक्षणिक, त्या बँकेला सुद्धा तो एसओपी बनवून दिला जातो. आणि ज्या कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन घ्यायचं त्याच्यासाठी पण एक वेगळा एसओपी बनवला जातो. एसओपी म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. त्याच्यात त्या मुलाचं अचिव्हमेंट लिहायची असते की बाबा तो मुलगा किती लायक आहे त्या शिक्षणासाठी, किंवा बँकेने त्याला का लोन द्यावं, त्याची लायकी, त्याची एलिजिबिलिटी, त्याची कॅपॅबिलिटी त्याला प्रोड्यूस करायची असते. ते सगळं मुद्दे त्या एसओपी बांधायचे असतात. आणि ते नुसते हवेत बार उडवायचे नसतात. त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्याबरोबर जे जे तुम्ही क्लेम करतात त्याच्यासाठी तुम्हाला तशी सर्टिफिकेट जोडावी लागतात. म्हणून सुद्धा ते सर्टिफिकेट्स सगळं जपून ठेवणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे तुम्ही अलीकडे आपल्या देशामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही कुठल्याही परीक्षा देतात युनिव्हर्सिटीची किंवा कुठल्या बोर्डाची, तेव्हा त्याच्या हॉल तिकीटमध्ये सुद्धा लिहिलेलं असतं, किंवा त्या युनिव्हर्सिटीच्या साईटमध्ये पण लिहिलेलं असतं की ह्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेला जे तुम्ही बसत आहात त्याचा हॉल तिकीट तुम्ही जपून ठेवा. ती तुमची जबाबदारी आहे, ती त्या युनिव्हर्सिटीची किंवा बोर्डाची जबाबदारी नाही आहे. हे हॉल तिकीट का जपून ठेवायचं? उद्या तुमच्या मुलगा परदेशात गेला शिक्षणासाठी, किंवा देशामध्ये शिक्षणाअंतर्गत त्या मुलाच्या जो त्याने पास केलं, बाबा मी ही परीक्षा पास केली, 12वी, ही 10वी, ही ग्रॅज्युएशन, असे जे काही तुम्ही त्याचे सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल, त्याच्या बाबतीत, त्याच्या प्रमाणतेच्या बाबतीत, त्याच्या वैधतेच्या बाबतीत जर कोणी प्रश्न निर्माण केला की ऑथेंटिक नाहीये, हा ना, तर ते, किंवा तुम्ही त्या परीक्षेला बसला नव्हता, किंवा तो डमीज बसला होता, किंवा हे सर्टिफिकेट खोटं होतं, असं काहीही त्याच्या बाबतीत वाद निर्माण झाले तर अशा वेळी ते हॉल तिकीट उपयोगाचं पडतं. आणि त्याला तेवढं महत्व आहे हे आपण लक्षात नाही घेत. आपण फक्त मार्कशीट ठेवतो किंवा सर्टिफिकेट ठेवतो, तसं नाही. ते हॉल तिकीट पण म्हणजे तुम्ही जपून ठेवणं गरजेचं आहे. आणि आधीपासून जे आपण जे डॉक्युमेंट ठेवतो ना 5वी पूर्ण, त्याचा नंतर पण आपल्याला उपयोग होतो. कारण बरेच जण मुलं ज्या परदेशात जातात तेव्हा त्यांना PR किंवा त्यांना सिटिझनशिप मिळवण्यासाठी सुद्धा त्यांनी दिलेली सगळी कागदपत्र वैध आहे हे ठरवण्याचा महत्वाचा मुद्दा असा असतो की तुमच्याकडे ती सगळे कागदपत्र, किंवा ज्या ज्या युनिव्हर्सिटीला तुम्ही ऍडमिशन घेतली असेल त्याच्याशी रिलेटेड तुमचा काही ईमेल करस्पॉन्डन्स वगैरे सगळं तुम्ही जपून ठेवणं गरजेचं आहे. दुसरा कायदेशीर संस्कार आहे रिस्पेक्ट युअर सिग्नेचर. म्हणजे स्वतःच्या स्वाक्षरीचा आदर करा. कारण ती नुसती एक सही नसते, ती सही तुम्ही ज्या ज्या कागदपत्रांवरती कराल त्या कागदपत्रांमुळे तुम्ही लिगली बाउंड होतात, तुमची कायदेशीर बांधिलकी तयार करत असतात. त्यामुळे सहीला फार महत्व आहे. मुलांना तुम्ही पहिलं असं सांगा की कुठल्याही कोऱ्या कागदावर सही करायची नाही. दुसरं असं त्यांना सांगा की कुठल्याही कागदपत्रांवरती सही करताना ते नीट वाचावं. बरेचदा काय होतं, सांगितलं जातं नाही हे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, सगळीकडे असंच असतं. तरी स्टँडर्ड फॉर्मॅट वगैरे काही नाही. आपण आपला वेळ घ्यायचा, 1 दिवस 2 दिवस, आणि शांतपणे वाचून मगच सही करायची. तर कोऱ्या कागदावर सही तर नाहीच करायची. आणि
बाकीच्याही कुठल्याही फॉर्मवरती वगैरे सही करायची असेल तर ते पूर्ण वाचून समजून घेऊन मगच सही करायची हे मुलांना सांगा. कारण मी हा थोडासा वरचा वयोगट का घेतो 19 वगैरे, की काय असतं मी ते तरुण वय असतं, मग मित्र मंडळींचा जास्त प्रभाव असतो, मग चला चला आपण मित्र म्हणून हा एखादा व्यवसाय भागीदारीत करू म्हणा ना, किंवा आपण बँकेकडनं एखाद्या व्यवसायासाठी लोन घेऊ, अशा प्रकारे मुलं उत्साहाच्या भरात असतात. तर त्यांच्याकडनं ही चूक होऊ नये म्हणून ह्या 2 गोष्टी त्यांच्यासाठी महत्वाच्या आहेत. बरेचदा काय होतं माहिती की एखादा मित्र सांगतो की अरे मला ट्रान्सपोर्टचा बिझनेस चालू करायचा आहे, तर मी बँकेकडनं लोन घेतलं आहे, तर तुम्हाला जरा जामीन राहशील का. तर जामीन मुलं राहतील तर बँकांचा वेगळा प्रोसिजर असेल की त्यांचं किती उत्पन्न काय, पण शेवटी सगळ्या गोष्टी पालकांच्याच डोक्यावर पडतात. मुलांच्या ज्या ज्या चुका असतात त्या पालकांनाच निस्तराव्या लागतात. त्यामुळे मुलाला आधीच सांगायचं की बाबा अशा प्रकारे कुठलेही आर्थिक व्यवहार करताना आम्हाला विचारल्याशिवाय करायचं नाही, कोणालाही जामीन राहायचं नाही. कधी कधी बघा बँकेमध्ये नवीन अकाउंट ओपन करायचं असतं, मग बँक सांगते ना की रेकमेंडेशन द्या. म्हणजे समजा एखादी व्यक्ती गेली बँकेत की मला अकाउंट ओपन करायचंय, तर बँक म्हणते ठीक आहे, या बँकेत ज्यांचं अकाउंट आहे अशा 2 लोकांच्या तुम्ही सह्या वगैरे आणा. मुलांना सांगा अशा कुठल्याही बँकेच्या नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी तुमची सही देऊ नका कुठल्याही अनोळखी व्यक्तीला. ओळखीचे असेल तर ठीक आहे, कारण बरेचदा पालक मुलांच्यासाठी पण अकाउंट ओपन करतात. ती 19 वर्षाची मुलं तशी कायद्याने सज्ञ नसतात, पण याचा अर्थ त्यांना अक्कल येतेच असं नाही. अक्कल ही शेवटी अनुभवानेच येते, टक्के टणपे खाऊनच येते. त्यामुळे आणि मी जेव्हा हा व्हिडिओ बनवत होती तेव्हा मला वाटलं की हा जो मुद्दा आहे हा फक्त 18 क्रॉस केलेल्या मुलांकरताच असेल, 19 वर्षाच्या मुलांकरताच असेल, पण नाही, तसं नाहीये. आत्ताच समाज माध्यमात मी बातमी ऐकली आहे की शाळेने एका लहान मुलाकडनं त्याला सांगितलं की हे तू लिहून दे की हो हो मी अशा प्रकारे चुकलोय आणि मी असं असं केलंय. हे शाळेने सांगितलं त्या लहान मुलाला लिहून द्यायला. म्हणजे शाळा सुद्धा खूप कठीण प्रकरण झालंय. शाळा विषयावरती आपण नंतर व्हिडिओ करू, पण अशा लहान मुलांना सुद्धा सांगा की कुठली गोष्ट लेखी स्वरूपात द्यायची नाही. सही तर अजून वेगळी गोष्ट आहे, पण लेखी स्वरूपात पण कुठली गोष्ट लिहून कोणाला द्यायची नाही. तर ही जरूर सांगा, फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर काय असतं मी ते घरात आपण जेव्हा आर्थिक व्यवहार करतो ना पालक म्हणून आपण बरेच आर्थिक व्यवहार करतो. बँकेत एफडी करतो, म्युच्युअल फंड असा, प्रॉपर्टी घेतो, प्रॉपर्टी विकतो, बऱ्याचशा गोष्टी आपण करतो. सोन्यात गुंतवणूक करतो, हल्ली पण खूप ऐकतोय. त्या सगळ्या आर्थिक व्यवहार करताना ना तुम्ही त्या मुलांना पण त्यांच्या समोर बोला, त्यांच्या समोर डिस्कस करा. बरेच पालक असं म्हणतात नाही मुलांना आर्थिक गोष्टी सांगायच्या नाही, असं काही नसतं. मुलांना लहानपणापासून आर्थिक गोष्टी सांगा, कशा प्रकारे आर्थिक व्यवहार करताना, आर्थिक उलाढाली करताना काय प्रोसिजर फॉलो करावं लागतं, कायद्याच्या कुठल्या गोष्टींचं पालन करावं लागतं हे तुम्ही मुलांना जरूर सांगा. आता आर्थिक व्यवहारामध्ये मुलांना विचारात घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की कधी कधी एखाद्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती कायदेशीर बाबीत एखाद्या अडकलेली असते, बरोबर आहे ना. तर मग ते कुटुंब अशा गोष्टी त्या मुलांसमोर डिस्कस करत नाही की बाबा मुलांना टेन्शन नको, मुलांना त्रास नको. पण तसं नसतं. मुलं पण खूप समजूतदार असतात आणि तुम्ही कशा प्रकारे गोष्टी कन्वे करता मुलांकडे ते पण महत्वाचं असतं. तर तुम्ही चांगल्या प्रकारे मुलांकडे कन्वे केल्या ना गोष्टी, त्यांच्या समोर बोलला की बाबा अशा प्रकारच्या कायदेशीर बाबीत आपण अडकलेलो आहोत, कारण आपल्या हातून नकळतपणे ही चुकी झालेली आहे, किंवा या कायद्याच्या गोष्टींचं पालन नाही झालं, किंवा या कागदपत्रांची पूर्तता नाही झाली म्हणून असं झालं वगैरे. पण ठीक आहे, आपण आता त्याच्यासाठी आपण चांगल्या कायदेशीर तज्ञाची मदत घेतली आणि कसं काय वगैरे. मुलांच्या समोर जर तुम्ही कायदेशीर बाबीत कुठे तुम्ही अडकला असाल, किंवा तुमच्या आजूबाजूचे कोणी अडकले असतील, किंवा समाज माध्यमातून अशा काही गोष्टी आल्या असतील, तर तुम्ही जरूर मुलांशी समोर डिस्कस करा. त्यातूनही मुलांना कळेल की काय करायचं नाही, ठीक आहे. नंतर बरेचदा पालक काय करतात, लहान मुलांच्या नावे पण अकाउंट ओपन करतात. म्हणजे 18 वर्षाच्या अगोदरच्या मुलांच्या नावे बँक अकाउंट ओपन करतात. त्यांना शिस्तीची म्हणजे आर्थिक शिस्तीची सवय लागावी म्हणून, किंवा इन्कम टॅक्स पर्पज करता पण असेल, जे काय असेल ते. तर लहान मुलांच्या नावावरती अकाउंट ओपन करतात. म्हणजे आता 18 वर्षाच्या पुढचा जर मुलगा असेल तर ते अकाउंट नंतर कॅरी फॉरवर्ड होतं. पण बरेचसे व्यवहार हे पालकच करतात, मुलांना ते व्यवहार ते सांगतच नाही. तर मला असं वाटतं की बँकांचे व्यवहार पण कसे असायला हवे हे आपण त्या मुलांना सांगायला हवं. कशा प्रकारे, मुलं तर काही गमवत नसतात, सगळे आर्थिक व्यवहार आई वडिलांचेच असतात, हो की नाही. पण आपण चुकून सुद्धा त्या बाबतीत सुद्धा मुलांना सांगायचं नाही की तुझा जो चेक आहे, तुझ्या नावाचे बँक अकाउंट आहे, त्याचा जो चेक आहे ना तो तू साईन करून ठेव, मग मला त्याची एवढी अमाऊंटची गरज आहे, त्याशी मी काढून घेईन किंवा भरेन किंवा काय. कारण हे अशा चुकीचे संस्कार आपणच मुलांवर टाकतो ना. त्यामुळे जे चूक आहे ते चूक आहे, हो की नाही. त्याचं ब्लँक चेकवरती साया वगैरे त्यांच्या तेव्हाही घेऊ नका, नाही मग तीच सवय त्यांना पुढे कॅरी फॉरवर्ड होते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा असे कायदेशीर संस्कार तुम्ही मुलांवरती करू शकता. कधी कधी काय होतं माहिती, एखादा मुलगा इनोसंट असतो किंवा मुलगी इनोसंट असते आणि तिच्याकडून नकळत एखादी चूक होते आणि मग
ती कायद्याच्या कचाटात येते, किंवा कधी कधी जाणून बुजून कोणीतरी दुष्ट हेतूने आपल्या मुलांना एखाद्या कायदेशीर गोष्टीत अडकवायचा प्रयत्न करतो. मग असं काही आपल्या मुलांच्या बाबतीत होऊ नये म्हणून त्यांनी रोजच्या व्यवहारात काय गोष्टी पाळायला हव्या, किंवा पालक म्हणून तुम्ही त्याला काय सांगायला हवं, याच्यासाठी आपण थोडंसं फास्ट फॉरवर्ड मध्ये काही गोष्टी समजून घेऊया. पहिले तर गोष्ट मुलांना सांगायचं की 7 आणि 7:30च्या आत शक्यतो तुम्ही घरात या. हे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे ना, हे चुकीचं नाहीये, बरोबरच आहे. त्याची वेगळी काही कारणं आहेत ना, नैसर्गिक किंवा आध्यात्मिक, ती आपण नंतर बघू. पण आता जी सामाजिक परिस्थिती आहे ना, त्याच्यामुळे बाबा तुम्ही आपलं कॉलेज किंवा तुमचं क्लासेस वगैरे काय असेल, मुलं पण खूप बिझी असतात, कॉम्पिटिशनचं युग आहे. त्यामुळे त्यांना क्लासेस कॉलेजेस सगळं असतं, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज भरपूर असतं. पण शक्यतो त्यांना सांगायचं की संध्याकाळी 7:30च्या पर्यंत तुम्ही घरात या. ठीक आहे. ह्या बाबतीत मराठीत एक पिक्चर आलाय बघा, 7च्या आत घरात. तर कधीतरी तुम्ही तो बघा आणि मुलांनाही दाखवा. फॉर सम रिझन तुम्हाला उशीर झाला घरी यायला, क्लासमुळे किंवा काहीतरी ह्याच्यामुळे तुम्हाला घरी यायला उशीर झाला, तर मुलांना सांगा अशा वेळी तुम्ही शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टने या. प्रायव्हेट एखादी टॅक्सी बुक केली, रिक्षा बुक केली, हे अवॉइड करा. पब्लिक ट्रान्सपोर्टने या, कारण डेट इज द सेफेस्ट वे. आणि समजा फॉर सम रिझन तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल नसेल आणि तुम्हाला रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये प्रायव्हेट बसावं लागलं असेल, तर अशा वेळी काहीतरी त्या ड्रायव्हरशी एखादं जुजबी 2-4 गोष्टी बोला, कळलं का, की त्याच्यामुळे त्या ड्रायव्हरचं माइंड थोडंसं बिझी राहील, त्याच्या डोक्यात काही चुकीचा विचार येणार नाही. आणि घरी पण एखाद्याला फोन लावा, मैत्रिणीला लावा, घरच्यांना फोन लावा आणि बस बोलता बोलता सांगा की मी या ठिकाणी आहे, असं, म्हणजे जेणेकरून त्या ड्रायव्हरला कळायला पाहिजे की हा कोणाच्या तरी संपर्कात आहे आणि आपली ही संपूर्ण जर्नी कुठे आहे, काय चाललंय हे कोणाला तरी माहिती आहे. त्यामुळे ह्याच्या बाबतीत आपण काही चुकीचं गोष्ट केली तर आपण पकडले जाऊ शकतो. ही एक प्रकारची त्याला जाणीव तुम्ही अशा प्रकारे करून द्या. ठीक आहे. तर मुलांना मला सांगायचं की फार्म पार्टीज वगैरे प्लीज तुम्ही नका जाऊ. हे शिक्षणाचं वय आहे, तर शिक्षणाच्या वेळी शिक्षणच करा. पार्टीज तर नंतर करतात येतात, त्याच्यासाठी नंतर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. त्याच्यानंतर ओव्हरनाईट पार्टी वगैरे पण बिलकुल नाही, हे वय नाही, हे शिक्षणाचं वय. शिक्षण आहे ते शिक्षण. बाकीची माझ्या थोडीफार जी करता येईल ती जरूर करा, पण ओव्हरनाईट पार्टीज आणि फार्म पार्टीज तर बिलकुल नको. कधी कधी काय होतं माहितीये, एखादा रिक्षावाला काय म्हणतो, म्हणजे मलाही हा अनुभव आहे की मॅडम बसा तुम्ही, पण माझा एक मित्र आहे ना, तो येईल आता, त्याला जरा पुढच्या स्टॉपला सोडायचंय, तुम्हाला लांब जायचंय ना, त्याचा पुढच्या स्टॉपला त्याला सोडायचंय, तर मी जरा त्याला बसवतो ना, त्याला सोडतो आणि मग मी पुढे जातो. हा अनुभव रिक्षेमध्ये पण तुम्हाला येऊ शकतो, नाही टॅक्सीमध्ये पण येऊ शकतो, तुम्हाला पण येऊ शकतो. मुलं तर बिचारी लांबच आहे. तर अशा वेळी त्याला सांगायचं की नाही बाबा, तुला तुझ्या मित्राला घेऊन जायचं तर घेऊन जा, मी उतरतो. चुकूनही आपण ज्या रिक्षात किंवा ज्या टॅक्सीत बसलो आहोत, काहीही कारणामुळे त्या टॅक्सीत किंवा त्या रिक्षात दुसऱ्या अदर दॅन ड्रायव्हर दुसऱ्या माणसाला अलाउ करू नका. ठीक आहे. कधी कधी काय असतं, आपल्याला रिक्षा मिळत नाही, आपल्याला टॅक्सी मिळत नाही आणि तो रिक्षावाला किंवा टॅक्सीवाला कुठेतरी चालला असतो, त्याच्याकडे काहीतरी पॅकेज असतं आणि तो म्हणतो की हे मला पॅकेज सोडायचं आहे, तुम्हाला जर बसायचं असेल तुम्ही बसा हे साईडला करून, मी तुम्हाला सोडतो आणि पुढे पॅकेज वगैरे ते काय जे असेल तर मी पुढे त्याची डिलिव्हरी करतो. आपल्याला मिळत नसतं व्हेकल, त्यामुळे आपली अडचण असेल, आपण म्हणतो ठीक आहे चल बसूया, मला काय एवढी अडचण नाही, ते बाजूला मी बसून जाईल. पण माहिती आहे ते पॅकेज कसलं आहे, काय आहे, हो की नाही. अशा वेळी जाऊ द्यायची ती रिक्षा किंवा जाऊ द्यायची ती टॅक्सी. बहुतेक रिक्षामध्येच ह्या गोष्टी होतात. सरळ जाऊ द्यायची, जिथे जाईल तिथे थोडा उशीर झाला तरी हरकत नाही, पण सेफ प्रवास होणं गरजेचं आहे. मग काय डिग्निटी ऑफ वर्क वगैरे सगळ्याला आपल्याला सगळं माहिती, आपल्याला लहानपणापासून आई वडिलांनी शिकवलेलं असतं, हो की नाही, की आपल्या घरात जे कामाला जे मावशी येतात, आपल्या कपडे भांडायला ह्याला त्याला सगळ्यांच्या आदराने आपण बोलतो वागतो, सगळं बरोबर आहे. पण जेव्हा आपण बाहेरच्या जगात जातो की नाही, तेव्हा अशा कमी शिकलेल्या लोकांशी आपले म्हणजे बऱ्याच प्रकारे संपर्क येतात ना, वेगवेगळे व्हेकल ड्रायव्हर्स म्हणा, सिक्युरिटीवाले वगैरे असे बरेचसे. तर बघा, संस्कार हा शिक्षणाचा भाग नाही आहे, बरोबर आहे ना. पण काय असतं माहितीये, एक गोष्ट आपण नाही म्हणजे टाळू शकत, समजून घेतली पाहिजे आपल्याला एक गोष्ट, की साधारण समोरचा जो व्यक्ती आहे त्याची जी शैक्षणिक लेवल आहे किंवा तो कुठल्या सामाजिक परिस्थितीतून आलेला आपल्याला आहे हे माहिती नसतं, हो ना. त्यामुळे त्याची वैचारिक कुवत काय हेही आपल्याला माहिती नसतं. तर अशा वेळी अशा लोकांशी जेव्हा तुमचे काही वादाचे संबंध निर्माण होतात, मुलांना सांगा त्या उजत घालू नका, सोडून द्या. बरेचदा मी बघितलंय, म्हणजे मुली सुद्धा रिक्षावाल्यांशी सुट्टे नाही म्हणून वादविवाद घालत बसतात. नका करू, काही आवश्यकता नाहीये. वादविवाद हुज्जत हे अशा लोकांशीच घाला जिथे वैचारिक मतभेद कळतील. त्यामुळे ती काळजी मुलांना घ्या, सांगा की कुठे हुज्जत घालायची आणि कुठे घालायची नाही. ते
कधी कधी होतं ना, बऱ्याच क्लासेसमधनं किंवा कॉलेजेसमधनं रिफ्रेशर पार्टी असते आणि अशा वेगवेगळ्या पार्ट्या कॉलेजेस आणि क्लासेसवाले पण करतात अरेंज. तर कुठल्याही पार्टी असो, जाऊ दे, मुलांना त्यांचं लाईफ एन्जॉय करू दे, पण त्यांना एक सांगा की कुठलंही कोल्ड्रिंक म्हणा, सॉफ्ट ड्रिंक घेतात मुलं, अशा मुलं तर सॉफ्ट ड्रिंकच घेणार ना, तर त्यांना सांगा की ते पॅक फॉर्म मध्ये असलेलं घ्या. कोणीतरी दुसरं तुमच्यासाठी ड्रिंक बनवून आणेल ग्लासमध्ये, ते नाही घ्यायचं. पॅक फॉर्म असेल, सील ओपन करून तुम्ही तुमचं घ्यायचं. आणि समजा तुम्ही ते ग्लासमध्ये घेतलं सॉफ्ट ड्रिंक ओतून, ठीक आहे, सील ओपन करून ग्लासमध्ये घेतलं ते सॉफ्ट ड्रिंक, त्याच्यानंतर तुम्ही कोणाशी तरी बोलायला गेलात, गप्पा मारायला गेलात, ते ड्रिंक तसंच ठेवलं आणि परत येऊन तुम्ही ते ड्रिंक घेतलं, असं अनअटेंडेड ड्रिंक घेऊ नका. एक तर एखादं गुंगीचं औषध पण दिलं जाऊ शकतं आणि त्यांच्यानंतर त्यांना गुंगी आल्यानंतर त्यांना त्यांच्यात त्यांना मोलेस्टेट केले जाऊ शकतं, हे तुम्ही त्यांना सांगा. तेच काय होतं माहितीये, मुलं म्हणतात की आम्ही जरा पार्टी करायला जाऊ का, वय असतं, करू दे त्यांना मजा. आपण पण आपल्याला त्या परिस्थितीने प्रकारे केलीच होती. ऑफकोर्स आपल्याला तेव्हा एवढे सगळे काही ऑप्शन्स नव्हते, आता आहेत अवेलेबल, करू दे त्यांना. सगळ्या बाबतीत आपण ना असं रोखून नाही ठेवू शकत, तर करू दे त्यांना मजा. पण ते काय म्हणतात, 7-8 मुलं म्हणतात की आई मला जायचंय, त्या मित्राची पार्टी, जाऊ का मी वाढदिवसाला, हो हो जा, त्यांना सांगायचं जा, काही हरकत नाही, जरूर जा. पण बघा, त्यांना एक गोष्ट सांगायची की बघा, 7-6 मुलांबरोबर जे काय असेल त्या मुलांबरोबर आपलं पण मूल गेलं. आता ती उरलेली मुलं जी असतात, त्याचे जे मित्र असतात, परत ते कुठल्या सामाजिक परिस्थितीतून आलेलं असं हे आपल्याला माहिती नसतं. आता ही सगळी मुलं एकत्र बसली आहेत समजा एखाद्या हॉटेलमध्ये गप्पा करत, मजा करत. त्याच हॉटेलमध्ये समजा एखाद्या मुलींचा ग्रुप आलेला असेल, बरोबर ना, तर मग अशा वेळी समजा आपला मुलगा ज्या ग्रुपमध्ये आहे त्यातल्या एखाद्या मुलाने जर त्या मुलींची कळ काढली, ठीक आहे, तर आपल्या मुलाला सांगायचं, जाताना सांगून जायचं की बाबा, तुझ्या ग्रुपमध्ये जर असा आता मुलगा असेल, आणि जर तो अशा दुसऱ्या मुलींची कळ वगैरे काढणारा असेल, तर त्याला एकदा समजावून सांग की नको, आपण इथे मजा करायला आलो, आपण इथे मजा करूया. आणि त्यातही तो ऐकत नसेल तर परत हुज्जत घालायची नाही. आईचा फोन आला, वडिलांचा फोन आला, घरात काहीतरी इमर्जन्सी आल्या म्हणून तिकडनं बाहेर पडायचं, त्या सिच्युएशन मधनं बाहेर पडायचं. कारण का माहिती, आपला मुलगा चांगला असेल, पण जर समोरच्या मुलाने त्या मुलींची कळ काढली, हो ना, आणि त्याच्यातून काही वादविवाद निर्माण झाले, काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या, तर आपला मुलगा अननेसेसरी त्याच्यात अडकेल. म्हणून त्याला सांगायचं की जोपर्यंत तुझे मित्र योग्य प्रकारे आनंद उपभोगताय, आनंद लुटताय, तोपर्यंत तू त्यांच्याबरोबर राहा. जेव्हा ते नैतिकतेची कुठलीही पातळी ओलांडतील तेव्हा तू काहीतरी कारण सांगून तिकडनं पोवारा कर. थोडा स्मार्टनेस हा तुझ्यात असला पाहिजे. ठीक आहे, आता हे आपले मुलगे बॉईज गेले पिकनिकला, सॉरी हॉटेलिंगला, त्याचं उदाहरण आहे. आता समजा आपल्या मुलाबरोबर काही किंवा आपली मुलगी जे पण असेल ते असं ते म्हणाले की आम्हाला जायचंय पिकनिकला किंवा आम्हाला हॉटेलिंगला जायचंय, ठीक आहे, आणि त्यांचा मुला-मुलींचा ग्रुप असेल, ठीक आहे, तर मुला-मुलींचा जर त्यांचा ग्रुप असेल आणि ते गेले एका ठिकाणी फिरायला वगैरे, हॉटेलिंग कुठेही, ते बसले तिकडे एन्जॉय करतात, त्यांचे एकदम छान 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 मुलं आहेत, ती व्यवस्थित मुलं आहेत, ती छान आपली सगळी व्यवस्थित मर्यादेत राहून छान एन्जॉय करतायत, ही चांगली मुलं आहेत. पण समोर कोणतरी चुकीची मुलं आली, अयोग्य वातावरणात वाढलेली मुलं आली, ठीक आहे, आणि त्या मुलांनी जर ह्या आपल्या जो आपला मुलगापट्टी आहे त्यांच्या ग्रुपमधल्या एखाद्या मुलीची कळ काढली, तर अशा वेळी काय करायचं, अवॉइड द सिच्युएशन. असं होतं, अशी मुंबईत झालेली आहे, अंधेरीला अशी घटना खूप वर्षापूर्वी झालेली आहे की हॉटेलमधनं ते मुला मुलींचा ग्रुप निघाले बाहेर आणि तिथे काही टोळकं उभं होतं काही मुलांचं, त्यांनी या ग्रुपमधल्या मुलींची छेड काढली आणि ही मुलं मी त्यांच्याशी पंगा घेतला आणि त्याच्यामधनं बरेच पुढे खूप गुन्हे त्याच्यातनं झाले. त्यामुळे आपल्या मुलाला काय सांगायचं आपण की बाबा, तुमच्या ग्रुपमधल्या पण जर मुलीची जर कोणी समोरनं कळ काढत असेल ना, तर सरळ त्या सिच्युएशन मधनं तुम्ही बाहेर पडा. आत्ताच्या परिस्थिती अशी आहे ना की तुम्ही एकाला 2 हात नाही करू शकत आणि मुलं तर खूप लहान असतात, त्यामुळे अवॉइड द सिच्युएशन. त्यामुळे मुलांना असंच सांगायचं की अशाच ठिकाणी तुम्ही जा की जिथे वातावरण चांगलं असेल, सांस्कृतिक असेल, अशा ठिकाणीच तुम्ही जा. त्याच्यानंतर बघा, या वयातल्या मुलांना ना मैत्रिणी असतात, मैत्रिणींबरोबर त्यांना कुठेतरी स्वतःला वेगळं जायचं असतं जरा, तर त्यांना अशा वेळी त्यांना सांगा की कुठेही तुम्ही गेलात, तुम्हाला मैत्रिणीला घेऊन जरी तुम्ही गेलात, ठीक आहे, आताच्या ह्या करिअरच्या दिवसामध्ये तुम्ही अभ्यासातच लक्ष केंद्रित करा, पण काही गोष्टींना, काही भावनांना आपण ना जास्त नाकारू नाही शकत, तर ठीक आहे, जा, तुम्हाला मैत्रिणीला घेऊन जायचं असेल तर जा, पण ते पण पब्लिक प्लेसमध्ये जा, एकांतात जाऊ नका.
कारण एकांतात गेल्यानंतर पण आपण बघितलेलं आहे की एकांतात पण कधी कधी गुंड प्रवृत्तीची लोक येतात आणि त्या मुलीला त्रास देतात आणि तो मुलगा काहीच करू शकत नाही. कारण ते गुंड कधी एकत्र असतात, ते 4-5 असतात. कधी कधी कोणी तर पोलिसांचा पण खोटा वेश घेऊन येतं आणि त्या लहान मुलांना घाबरवतं. त्यामुळे त्यांना सांगा की ठीक आहे, तुम्हाला मैत्रिणीशी बोलायचं असेल, गप्पा मारायचं असेल, घरी या, आपलं घर मोठं आहे, आपण गप्पा मारूया सगळ्यांनी, किंवा तुम्ही जाल ना तरी 4 चौघांनी फिरायला जाऊ शकतील अशा चांगल्या ठिकाणी जा, हेही तुम्ही त्यांना सांगा. त्याच्यानंतर बरेचदा मुलं पिकनिकला वगैरे जातात, इव्हन शाळेतून पण मुलं पिकनिकला जातात वगैरे ना, तर त्यांना सांगायचं कायम सगळ्यांबरोबर राहायचं, एकटं कुठे जायचं नाही. फिरत फिरत आपल्याला कुठेतरी एकटं गेलं असं कधी नाही करायचं, घोळक्यात राहायचं, कायम घोळक्यात राहायचं, हे मुलांना तुम्ही नक्की सांगा तुमच्या. अशी मी तुम्हाला स्वाक्षरीचा एक मुद्दा सांगितला, त्याच्यामध्ये स्वाक्षरी ही आपण पेनने जी करतो ती स्वाक्षरी पण आहे, आणि दुसरी स्वाक्षरी म्हणजे डिजिटल सिग्नेचर. तर डिजिटल सिग्नेचर विषयी पण तुम्ही त्यांना माहिती द्या. बरेचदा ना मुलांना कुठेतरी जायचं असतं मित्रांबरोबर, आणि मग त्यांना असं वाटतं आपले आईवडील काय आपल्याला परवानगी देणार नाही, म्हणून ते खोटं सांगून जातात. म्हणजे त्यांना जायचं असतं एके ठिकाणी लांब कुठेतरी फिरायला मित्रांबरोबर, पण त्या आईवडिलांना सांगतात नाही मी इथेच चालले ह्या मित्राकडे त्या मित्राकडे, असं त्या आईवडिलांना खोटं सांगून जातात. आणि अशा वेळी जर त्या मुलाच्या बाबतीत काही चुकीचं घडलं, ते चुकीचं कोणी बाहेरची व्यक्ती पण करू शकतं, ते मित्रही करू शकतात, सांगू नाही शकत आपण जगात जे काही चाललंय. आणि आपल्या मुलाला मदतीची गरज होती त्या क्षणी, आणि आपण जर वेळेवर पोहोचू शकलो असतो तर आपण त्याला मदत करू शकलो असतो, अशी परिस्थिती असते. पण आपल्याला माहीत नसतं आपला मुलगा कुठे आहे, त्याला उशीर झाला, आपण त्याला त्या दिशेला शोधत असतो, पुढे तिथे नसतोच, त्याला आपण वेळेत मदत पुरवू शकत नाही. त्या मुलांना सांगा की तुम्ही ना कुठेही जायचं असेल खरं सांगून जा, आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांचे मित्र बना, त्यांच्याशी चांगला संवाद साधा. मला अगदी कायद्याच्या दृष्टीने छोट्या छोट्या गोष्टी, पण महत्त्वाच्या 2 गोष्टी कायद्याच्या बाबतीत जे समजून घेणं गरजेचं आहे ते सायबर लॉच्या अनुषंगाने आपल्या मुलांचं वर्तन कसं असायला हवं हे त्यांना तुम्ही सांगा जरूर. त्यांना पहिल्यांदा तर हे सांगा की तुम्ही जे सिम कार्ड वापरत आहात ते तुमच्या नावावरती नाही आहे, ते तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावावरती आहे. त्यामुळे त्या सिम कार्डच्या माध्यमातून जर काही तुम्ही चुकीचं केलं तर त्याच्यासाठी तुम्हाला आई वडिलांना तुमच्या जबाबदार धरलं जाऊ शकतं, त्यांना गुन्हेगार धरलं जाऊ शकतं, त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते, आपलं कुटुंब रस्त्यावर येऊ शकतं, हे तुम्ही त्यांना जरूर सांगा. दुसरं म्हणजे सोशल मीडिया हँडल करताना काय काळजी घेतली पाहिजे हे तुम्ही त्यांना सांगा. जसं सोशल मीडियावरती जर एखाद्या अनोळख्या व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर ती तुम्ही स्वीकारू नका, हो ना. नंतर अनोळखी व्यक्ती कधी कधी काय अशा अनोळखी व्यक्तींना मुलांना किंवा मुलींना, विशेषतः मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि मग त्यांना काही अश्लील फोटो पाठवायला सांगतात, आणि मग त्या अश्लील फोटो आम्ही सगळीकडे प्रसारित करू अशा त्याला ब्लॅकमेल करतात अशा प्रकारे. त्यामुळे मुलींना सांगा अनोळखी व्यक्तींशी तर ओळख नाही करायची, जास्त संवाद साधायचे नाही. इव्हन ओळखीच्या व्यक्तींशी सुद्धा संवाद साधताना आपण आपल्या मर्यादेत कसं राहायला हवं हे तुम्ही त्यांना शिकवा. त्याच्यानंतर पासवर्ड हा कठीण असला पाहिजे मोबाईलचा, की जो पटकन किंवा त्यांच्याकडे लॅपटॉप असेल तर त्याचा, की जो पटकन कोणाला ॲक्सेस नाही करता येणार, आणि तो पासवर्ड वेळच्या वेळी बदलला जावा हेही तुम्ही त्यांना सांगा. समाज माध्यमातून काही अश्लील मेसेज, अश्लील फोटोग्राफ्स है ना, त्याची देवाणघेवाण करू नका. बरेचदा समाजामध्ये अशा भडक घटना घडत असतात, धर्माशी रिलेटेड, जातीशी रिलेटेड, अशा कुठल्याही भडक घटना ज्या घडत असतात समाज माध्यमात, त्याचा तुम्ही अफवा ज्या असतात त्याचा तुम्ही प्रसार करू नका, त्या फॉरवर्ड करू नका, त्या लाईक करू नका, त्याच्याशी रिलेटेड मेसेज स्वतः बनवू नका, हेही तुम्ही त्यांना सांगा. तुम्ही त्यांना मोबाईल देताना किंवा लॅपटॉप देताना सांगा की जोपर्यंत तू कायद्याने सज्ञान होत नाही आहेस तोपर्यंत तुझे लॅपटॉप किंवा तुझा मोबाईल याच्यावरती तू काय कंटेंट पाहतो हे आम्ही पाहणार. कारण मुलांचं कसं असतं, नाही तो आमचा आमची प्रायव्हसी आहे, तुमचा प्रायव्हेट झोन आहे, असं नाही होणार. मोबाईलचा खर्च आम्ही उचलणार, हो ना, तो रिचार्ज करण्याचा खर्च पण आम्ही उचलणार, मग ती तुमची प्रायव्हेट बाब कशी होऊ शकते ह्याचं त्याला सुरुवातीलाच सरळ ॲग्रीमेंटच करून घ्या. ॲग्रीमेंट म्हणजे सांगा त्याला तसं, ठीक आहे. आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा आणि गंभीर विषय म्हणजे पोक्सो ॲक्ट हा बालकांचं लैंगिक अत्याचारापासून रक्षण करतो. तर त्यामुळे हा ॲक्ट मोठ्यांनी तर समजून घेणं गरजेचं आहे, पण तो बालकांसाठी आहे की नाही, मग बालकांनी सुद्धा तो ॲक्ट समजून घेणं गरजेचं आहे.
तर या कायदा हा जो आहे पोक्सो ॲक्ट हा लिंगनिरपेक्ष आहे. म्हणजे 18 वर्षाखालील कुठलीही व्यक्ती, मग ती मुलगा असो मुलगी असो कुठल्याही लिंगाची असो, त्या कायद्याच्या प्रमाणे बालक म्हणून तिला गृहीत धरण्यात आलेलं आहे. तर अशा बालकांचं रक्षण करण्यासाठी हा कायदा आहे. आता हा कायदा जरी लिंगनिरपेक्ष असला तरी हा समजून घ्यायचा असेल काही प्रमाणात, तर आपण एक उदाहरण घेऊया की साधारण समाजात काय होतं की मुलं मुलींची छेड काढतात म्हणा, हो की नाही. तर अशा प्रकारे मुलींची छेड काढणं, अश्लील शेरे पास करणं, अश्लील हावभाव करणं मुलींना, किंवा स्वतःचे प्रायव्हेट पार्ट ऑफ द बॉडी त्या मुलीला दाखवणं, तिला डांबून ठेवणं, तिला पळवून नेणं, त्याच्यानंतर तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं किंवा तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करणं, अशा बऱ्याचशा गोष्टी या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा म्हणून येतात. आणि हा कायदामध्ये जामीन मिळणं कठीण असतं. शिक्षेची तरतूद ही 3 वर्षापासून ते 20 वर्षापासून ते फाशी इथपर्यंत गंभीर प्रकारची असू शकते. आणि ह्या कायद्यामध्ये संमती म्हणजे जर 18 ही महत्त्वाची एक कन्सेप्ट आहे की 18 वर्षाच्या खालील व्यक्तीच्या संमतीला या कायद्याने मान्यता नाही आहे. म्हणजे समजा एखादी मुलगी 18 वर्षाच्या खाली असेल, 18 वर्षाच्या खालची एखादी मुलगी असेल, आणि जर एखादा मुलगा, आपण 2 उदाहरणं घेऊया. मुलगी 18 वर्षाच्या खालची आहे आणि मुलगा 19 वर्षाचा आहे, म्हणजे कायद्याने संज्ञाने ठीक आहे. आणि जर तो मुलगा म्हणाला की नाही, माझं त्या मुलीशी प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या मधून तिने मला संमती दिली म्हणून तिच्या संमतीने आम्ही गेलो, मी काही तिला पळवून नाही नेलेलं आहे, तिच्या संमतीने आम्ही गेलो घरातून बाहेर आणि तिच्या संमतीनेच आम्ही लैंगिक संबंध प्रस्थापित केले की आमच्यात लैंगिक संबंध आले आहेत, तर ती मुलगी 18 वर्षाच्या खाली असल्यामुळे तिच्या संमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून मान्यता नाही आहे. आणि त्यामुळे त्या मुलाने बलात्कार केला किंवा त्या मुलाने पोक्सो ॲक्टच्या अंडर अपराध केला आहे असं समजलं जाऊन त्या मुलाला आपलं जे भारतीय न्यायसंहिता आहे, क्रिमिनल ॲक्ट जो आपला आहे, त्याच्या अंतर्गत त्याच्यावरती कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे इथे 18 वर्षाच्या खालील व्यक्तीच्या संमतीला मान्यता नाही आहे. कधी कधी काय होतं की मुलगा आणि मुलगी हे दोघंही 18 वर्षाच्या खालची असतात. मग अशा वेळी काय होणार, कारण तो पण बालकच झाला ना, मुलगा पण बालक झाला. हो, पण जरी तो बालक झाला तरी तो गुन्हाच आहे. त्यामुळे मग लहान मुलांच्यासाठी ज्युवेनाईल ॲक्टच्या अंडर त्याच्या विरुद्ध कार्यवाही होऊ शकते. आणि बरं, नुसता गुन्हा हाच शिक्षेस पात्र नाही आहे, तो गुन्ह्यासाठी मदत करणं, ॲबेटमेंट टू क्राईम, हा सुद्धा गुन्हाच मानला जातो. म्हणजे समजा आपला मुलगा चांगला व्यवस्थित आहे बाबा, पण त्याचा एखादा मित्र आहे, त्याला असा एखाद्या मुलीला पळवून न्यायचं आहे, बरोबर आहे. मग तो म्हणाले मला तुझी बाईक देतोस का, किंवा तुझ्या अकाउंटमधनं काही फंड मला ट्रान्सफर करतो का, किंवा तुझ्या अकाउंटमधनं काही फंड या हॉटेलमध्ये ट्रान्सफर कर, कारण आम्ही नंतर जाऊन तिथेच राहणार आहोत. मग आपल्या मुलाची जरी चूक नसेल ना, तरी तो पण ॲबेटमेंट टू ॲक्टच्या अंडर त्याला पण या गुन्ह्यासाठी शिक्षेस तोही पात्र होऊ शकतो. त्यामुळे ह्या गुन्ह्याची अशा प्रकारे काय पॉक्सो ॲक्ट काय आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राचा आपला जो महिला आयोग आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती हा कायदाच्या विषयी माहिती दिलेली आहे. वेळात वेळ काढून तुम्ही हा कायदा जरूर वाचा. बघा, आपल्या लहानपणी ना खूप गोष्टी सोप्या होतात. म्हणजे आपल्या लहानपणी कसं कोणा मुलीची जर एखाद्या मुलाने छेड काढली ना, ते छेड काढणं इतपतच असायचं. कारण का विशेष काही आपल्याकडे काय तेव्हा संसाधनं नव्हती, मोबाईल वगैरे नव्हतं. तर मग काय करायचं अशा वेळी, मग त्या मुलीचा मोठा भाऊ असतो की नाही, तो त्या मुलाला दम द्यायचा. तो मुलगा पण बिचारा निरागस असायचा. त्यावेळेचं ते अशी टेंडर एजमध्ये ते कोवळी भावना असायची प्रेमाची, तो पण घाबरून बिचारा गप्प बसायचा छोटा मुलगा, आणि ते सगळं नीट हे व्हायचं, सॉर्ट आउट व्हायचं. पण आता तसं नाही आहे. आता मुलांच्या हातात सोशल मीडिया आलेले आहेत. इतक्या म्हणजे प्रेम ही भावना इतकी सुंदर आहे, इतकी संवेदनशील ही भावना आहे. पण ह्या सगळ्या वेबसिरीजना त्याचा अक्षरशः म्हणजे चिखल करून ठेवलेलं आहे, टू बी फ्रँक. तर बघा, 12 ते 19 वर्ष हे जे वय असतं ना, त्याला आपण अर्ली ॲडल्सन्स पौगंडावस्था असं म्हणू शकतो. आणि ह्या वयामध्ये ना आपल्यापेक्षा अपोजिट सेक्सच्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटणं हे नैसर्गिक प्रवृत्तीचा एक भाग आहे. त्याच्या चुकीचं किंवा अपराधी वाटण्यासारखं काही नाही. आपण सगळे या गोष्टीतून गेलेलो आहोत. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तर आपल्या मुलांच्या बाबतीत मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता आपण बघतो ना, हे राजकारणी लोक भांडाभांडी करत आहेत, मराठी हिंदी घेते. तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अशा भाषेच्या वादविवादात पडू नका. तुम्ही सर्व भाषेतलं उत्कृष्ट साहित्य आपल्या मुलांना अवेलेबल करून द्या. मुलांना मैदानी खेळ शिकवा आणि तुम्ही त्यांना हे पण शिकवा की प्रेम ही फार सुंदर भावना आहे आणि त्या सुंदर भावना आहे आणि तिचं प्रकटीकरण पण तितक्याच सुंदर प्रकारे झालं पाहिजे. आणि शेवटी पालक म्हणून मला अजून एक सांगायचं की मुलांच्या मनात ना
तुम्ही कायद्याचे एक आदरयुक्त भीती निर्माण करा. आजकाल आपण बघतोय की एवढी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. म्हणजे एखादा गुंड जेलमधनं सुटला की त्याची मिरवणूक निघते किंवा पिक्चरमधनं पण गुंड म्हणजे एकदम हिरो दाखवला जातो. तर अशा प्रकारे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचं उदात्तीकरण केलं जात आहे ना, अशावेळी निदान तुम्ही तरी कायद्याचं पालन करा. नका म्हणजे तुम्ही ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका किंवा सिग्नल पाळा. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून पण तुम्ही मुलांना शिकवा कायद्याचं पालन करायचं कसं हे तुम्ही त्यांना शिकवा. बरेचदा काय होतं माहिती आपण असंच घरी उद्गार काढतो, काय नाही रे, आजकाल काही नाही, तर गुंड्यांचं काय होत नाही, कोणतरी ओळखीचा असतो, कोणतरी राजकीय पक्षातला किंवा पोलीस दलातला तो सुटून जातो. असं काही होतं नाही होतं ह्या बंधात आपण पडायचंच नाही. आपण आपल्या मुलांच्या समोर अशा गोष्टी बोलायच्या नाही. त्याच्यातनं पण आपण त्यांना एक चुकीचा मेसेज पास करत असतो. गाडीची चावी ही आपण कधी मुलांच्या हाताशी लागेल अशी देऊ नये. कारण 18 वर्षाखालील मुलांनी गाडी चालवणं हे गुन्हा आहे. त्यामुळे आपण ती गाडीची चावी ही एक प्रॉपर्टी आहे, ती आपण नीट जपून ठेवली पाहिजे. तसंच आपलं जर एखादं फार्म हाऊस असेल किंवा आपलं जर एखादं सेकंड होम असेल, सेकंड होम असेल तर तिची पण चावी तुम्ही अशा मुलांना नाही मिळेल अशा ठिकाणी ठेवू नका. कारण ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणखीन मी ह्या बाबतीत तुम्ही रेगे नावाचा एक पिक्चर बघा, त्यामुळे तुम्हाला कळेल मी असं का सांगते आहे की फार्म हाऊस किंवा सेकंड होमची चावी पण मुलांच्या हाती लागता कामा नये. आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीची टेरेस असते, तर सोसायटीच्या तुमची जी कमिटी असेल त्यांना सांगा की कॉलेजमधल्या मुलांना टेरेसची चावी द्यायची नाही. कारण मी ज्या सोसायटीत राहत होती, माझे मिस्टर तिथे सेक्रेटरी होते, तर ते स्वतः ते रजिस्टरची चावी आपण टेरेसची देतो की नाही तेव्हा एक रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते, ह्या वेळेला घेतली, ह्या वाजता घेतली, ह्या वाजता परत केली. ते सगळे चेक करायचे ते, कारण ती त्यांची जबाबदारी समजायचे ते. आणि त्यांना असं आढळलं होतं की एका कुटुंबातील कॉलेजचा मुलगा म्हणजे रेग्युलर चावी घेऊन टेरेसमध्ये जायचा. तर अशा वेळी त्या मुलांनी टेरेसमध्ये जाऊन काही चुकीचं कृत्य केलं तर त्याला ते तर सेक्रेटरी म्हणून जबाबदार असतेच, पण पालक म्हणून पण एक मोठं नुकसान आपलं होऊ शकतं ना. ते कारण मुलं लहान आहेत, परिस्थिती सामाजिक बदललेली आहे, सगळ्या प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे. त्या मुलांशी संवाद तर साधाच. आणि बरेचदा काय होतं म्हणजे मुलं जेव्हा चुकतात ना ते आपल्या कुठल्यातरी मित्रमैत्रिणींना सांगतात. ती मित्रमैत्रिणी पण त्यांच्याच वयाची, त्यांचीच एवढी बौद्धिक कुवत असलेली असतात. ते त्या मुलांना असे काही सल्ले देतात की ती आपली मुलं अजून संकटात जातात. त्यामुळे तुम्ही मुलांशी संवाद साधा आणि त्यांना सांगा की मी तुझा मित्र आहे, तुझं कुठेही काही चूक झाली तर तू पहिलं मला सांग, मी तुम्हाला ओरडणार नाही, आम्ही त्याच्यातून बाहेर काढू. कारण चुका हे आमच्या तरुणपणे आम्हीही केलेल्या आहेत, छोट्या मोठ्या का असेल ती पण केलेल्या जरूर आहे, प्रत्येकाने केलेलं आहे. आजकालची पिढी ही खूप हुशार आहे आणि खूप संवेदनाशील आहे. अशा हुशार मुलांचं जर पालकत्व आपल्याला करायचं असेल ना तर आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त हुशार व्हावं लागेल. तर मला वाटतं मी बरेचसे मुद्दे या व्हिडिओतनं कव्हर केलेले आहेत. अशाच प्रकारचे अजून काही मुद्दे आहेत की मुलं, शाळा आणि सुरक्षितता, नंतर मुलांची मानसिक जडणघडण कशी होते, असे खूप सारे विषयावरती आपण व्हिडिओ घेऊन येऊच. तर हा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.